अमरावती शहराला अतिक्रमण मुक्त करण्याकरिता महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निर्देशानुसार मिशन फुटपाथ फ्री ही विशेष मोहीम 15 जुलैपासून वेगात सुरू झाली आहे। शहरातील अनेक प्रमुख मार्गांवरनं अतिक्रमणे हटवली जात आहेत, ज्यामुळे रस्ते मोकळे श्वास घेताना दिसत आहेत। अमरावती शहरात सकाळी 11:30 वाजल्यापासून मिशन फुटपाथ फ्री अंतर्गत अतिक्रमण हटाव कारवाई सुरू झाली आहे, जी अद्यापही सुरू आहे। ही कारवाई महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत आहे। विशेषतः झोन क्रमांक 3 दस्तूरनगर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजेंद्र कॉलनी ते मोतीनगर पर्यंतच्या रस्त्यावर ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान रस्त्यावर असलेले हातगाड्या, फळ विक्रेते, लोखंडी पानठेले आणि हॉटेलच्या बाहेर आलेले शेड यांसारखी अतिक्रमणे हटवण्यात आली आहे। अतिक्रमण यंत्रणेद्वारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून बरेचसे साहित्य तोडून 2 ट्रक भरून जमा करण्यात आले आहे। या कारवाईत अतिक्रमण प्रमुख श्याम चावरे यांच्या पथकासोबत अमरावती शहर पोलीसही सहभागी आहेत। शहराच्या विकासाकरिता आणि वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। इनके आदेश पर उन्होंने मुहिम तैयार किए मिशन फुटपाथ फ्रीडम, ये अभियान के अनुसार हमने आज झोन क्रमांक 3 दस्तूरनगर के अंदर जो परिसर आता है राजेंद्र कॉलोनी से तो मोतीनगर चौक पर्यंत, वहाँ पर हमने आज जो रास्ते के ऊपर फुटपाथ पे और रास्ते के ऊपर जो दोनों साइड से हाथ गाड़ियाँ, फल फ्रूट की गाड़ियाँ, चाइनीज़ की गाड़ियाँ, होटल वालों के और बहुत से लोगों के शेड वगैरह दुकान के बाहर थे, वो सब आज JCB के द्वारा अतिक्रमण नियंत्रण के द्वारा और हमारे यहाँ जो पुलिस कार्यरत है उनके माध्यम से आज पूरी हमने 2 ट्रक साहित्य जब्ती भी किए, उसमें से बहुत से साहित्य तोड़े भी। और ये कार्रवाई आज 10:30 बजे से लेकर 3:30 बजे तक पूर्ण रूप से की गई है। अमरावती महापालिकेची ही अतिक्रमण हटाव मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे। यामुळे नागरिकांना मोकळे रस्ते मिळतील आणि शहराच्या सौंदर्यातही भर पडेल। ही मोहीम अशीच सुरू राहील आणि अमरावती अतिक्रमण मुक्त शहर बनेल।